तो काय बदलू नका, आम्हाला सत्तेत सुद्धा जायचं नाही. पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सांगेल ती मशीन तुम्ही आणायची, एक मोठी खोली करायची, त्या खोलीमध्ये कॅमेरा लावायचा आणि आमच्या या मराठी पत्रकारांना त्या ठिकाणी बोलवायचं. आमचे नेते तिथं असतील, आम्ही जे टेक्निकल लोक तिथं आलो ते तिथं येतील आणि जी कुठल्या मशीन आहे 4 दिवस त्या मशीनवर आम्ही काम करणार, त्या मशीनचं पोस्टमॉर्टम आम्ही करणार. पण सांगेल ती मशीन आणायची. आणि मग कसं हॅक होतंय कसं होत नाही हे सामान्य लोकांना कुठेतरी आपल्याला आश्वासित करावं लागेल की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. त्याचं आमचं मत आहे ते होऊ शकते. काय की लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे आम्ही कुठेही रडीचा डाव खेळत नाही. निकाल लागला तो लागला, आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही. फक्त आमचं मत आहे महानगरपालिकेचं इलेक्शन येतं, जिल्हा परिषदचे येते, पंचायत समितीचे येते, नगर परिषदचे येते, 5 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, विधानसभा तिथे येणार आहे. आणि जर या लोकशाहीमध्ये या देशामध्ये जिथं संविधानाला महत्व आहे शंका घेऊन जगणार असू तर ते लोकशाहीला घातक आहे. अगदी शंका काढण्याची जबाबदारी ते इलेक्शन कमिशनचीच आहे. कारण निकालाला हात न लावता पुढच्या इलेक्शनमध्ये आम्हाला कुठलीही शंका नको, त्यासाठी त्या मशीनचं पोस्टमॉर्टम हे लोकांसमोर झालं पाहिजे आणि आमच्या शंका मात्र त्या ठिकाणी सगळ्या निघाल्या पाहिजे, त्याचं निरसन झालं पाहिजे. एवढीच इच्छा या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता इथं व्यक्त करतो. पण कृपा करून सर्वसामान्य लोकांना मला सांगायचंय, आपण म्हणतो असं चालत असताना आपल्या हातामध्ये एखादं पाकिट असेल ते रस्त्यावर सहजपणे आपण फेकतो, म्हणतो आपण एकट्याने फेकल्यानंतर काय होतं तर कचरा वाढायला वेळ लागत नाही. तसंच विचाराच्या या लढाईमध्ये आपण जर म्हणत असू आपण एकटा लढून काय होणार, तर असं करत जर हा जो काही विचाराचा कचरा दुर्दैवाने सत्तेतले काही लोक जे वाढवत चाललेले त्याच्या साफ करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल. राजकीय सगळे पक्ष बाजूला ठेवा, सगळे रंग बाजूला ठेवा. फक्त आपल्या तिरंगाच्या खाली आपण सर्वजण आलो पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या अंतर्गत आपल्याला लढावं लागेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बाबासाहेबांना विनंती करतो की हे जे काय तुम्ही 3 दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन इथं तुम्ही केलंय ते थोडंसं आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही थोडंसं मागे घ्यावं. आणि आत्मक्लेश म्हणजे काय, तर आपण नागरिक म्हणून ज्या काही गोष्टी या देशामध्ये राज्यामध्ये चाललेल्या आहेत त्याचा आत्मक्लेश म्हणजे आपण स्वतः कुठेतरी त्याचा एक विचार करण्याची जरूरत आहे. हा संदेश या आत्मक्लेशाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घ्यावा लागेल. पण आज जागा नाही झालो तर उद्या वेळ निघून जाईल. श्रीमंताला काहीच फरक पडणार नाही, नेत्यांना काही फरक पडणार नाही. फरक पडणार असेल तो सामान्य लोकांना पडणार आहे. आणि जर या पुढच्या काही दिवसामध्ये महिन्यांमध्ये आपण जर तिथं काम केलं नाही तर 5 वर्षानंतर हे राज्य या देशामध्ये आजपर्यंत 1 नंबरचं विकासाचं राज्य राहिलेलं आहे, जे आज 7व्या 10व्या नंबरला गेलेलं आहे. ते 20व्या नंबरला जायला वेळ लागणार नाही. आणि ते 20व्या नंबरला गेलं तर परत 1 नंबरला कधी आपल्याला आणता येणार नाही. एवढी फक्त वेळ जाऊन देऊ नका, एवढं जिथं सांगतो. सोशल मीडियावर लिहा, आमच्या बाजूने लिहा असं मी म्हणत नाही, बाजूने लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने तुम्ही लिहा, व्यक्त व्हा. जे काय लोक सांगतात जे खरं वाटलं तर ते तुम्ही व्यक्त करा, कोणाला घाबरू नका. एवढं इथं सांगतो. कारण आम्ही सुद्धा आता हा लढा